स्मारकापेक्षा रुग्णालय महत्त्वाचं नाही का? छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही वर्षापूर्वी एक भूमिका घेतली होती. जालना रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या जागेवर स्मारक उभारण्याऐवजी महिला आणि बाल रुग्णालय उभारावे अशी त्यांची मागणी होती आणि यावेळी त्यांच्या भूमिकेवर मोठी टीका झाली. मात्र आज त्याच ठिकाणी सुमारे 400 खाटांचं महिला आणि बाल रुग्णालय अंतिम टप्प्यात उभं राहत असून त्यासाठी 360 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पदांना शासनाने मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर आता एकच प्रश्न मिरजकरांच्याही मनात निर्माण होतो आहे. मिरजमधील शासकीय दूध डेअरीची अनेक वर्षांपूर्वीपासून पडून असलेली जागा नेमकी कशासाठी वापरणार? आज मिरजला वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या पाहता अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले आणखीन एक सुपर स्पेशालिटी शासकीय रुग्णालय ही काळाची गरज नाही का? या जागेवर कोणत्याही महापुरुषाच्या नावाने रुग्णालय उभारले तरी ते समाजासाठी अधिक उपयुक्त ठरेल अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहे. आणि हा कोणत्याही स्मारकाचा विरोध नाही. प्रश्न एवढाच आहे की जिवंत माणसांचे प्राण वाचवणारे रुग्णालय अधिक महत्त्वाचे की रिकामी पडलेली जागा? आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लोकप्रतिनिधीने सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्याचे फलित जनतेसमोर आहे. मग आता प्रश्न मिरजमधील लोकप्रतिनिधींनाही आहे. मिरजच्या शासकीय दूध डेअरीच्या जागेवर सुपर स्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारण्यासाठी आपल्या खासदार आणि आमदारांकडून असा ठोस पाठपुरावा होणार का? मिरजकरांच्या आरोग्यासाठी, भविष्यासाठी आणि वैद्यकीय सेवांच्या बळकटीसाठी हा निर्णय होईल का? हा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? मिरजच्या शासकीय दूध डेअरीच्या जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा.